नमस्कार. आज आपण 21व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे ब्रह्मामध्ये स्थित असलेल्या पुरुषांची लक्षणे सांगितली आहेत. आता अशी स्थिती प्राप्त करून घेण्याचे साधन आणि त्याचे फल यांच्याविषयी भगवंत सांगत आहेत. श्लोक 21. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्द्यत्यात्मनि यत् सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. श्लोकाचा अर्थ: ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्य भावाने स्थिती असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध इत्यादी जे इंद्रियांचे विषय आहेत त्यांना बाह्य स्पर्श असे म्हणतात. ज्या पुरुषाने विवेकाने आपल्या मनातील त्यांच्या विषयीची आसक्ती पूर्ण नष्ट करून टाकली आहे, ज्याला सर्व भोगांविषयी पूर्ण वैराग्य आले आहे आणि ज्याला त्या सर्वांच्या बद्दल उपरती झालेली आहे, तो पुरुष बाह्य स्पर्शेष्व सक्तात्मा म्हणजे बाह्य विषयांबद्दलच्या आसक्तीने रहित अंतःकरणाचा पुरुष होय. आत्मा हा शब्द येथे अंतःकरणाचा वाचक आहे. या अंतःकरणामध्ये सर्वव्यापी सच्चिदानंद घन परमात्म्याच्या नित्य आणि सतत ध्यानामुळे उत्पन्न झालेल्या सात्विक आनंदाचा अनुभव घेत राहणे म्हणजेच तो आनंद प्राप्त करून घेणे होय. इंद्रियांच्या भोगांना सुखाचे रूप मानणाऱ्या मनुष्याला हे ध्यानजनित सुख मिळू शकत नाही. बाह्य भोगांना वस्तुतः सुख नसतेच, सुखाचा फक्त आभास मात्र असतो. त्याच्यापेक्षा वैराग्याचे सुख मोठे आहे आणि वैराग्याच्या सुखापेक्षाही उपरतीचे सुख तर फार उच्च आहे. परंतु परमात्म्याच्या ध्यानामध्ये अटळ स्थिती प्राप्त झाल्यावर जे सुख मिळते ते या सर्वांहून श्रेष्ठ असते. असे सुख प्राप्त होणे म्हणजेच आत्म्यामध्ये स्थित असलेला आनंद प्राप्त करून घेणे होय. वरील प्रकारे जो पुरुष इंद्रियांच्या सर्व विषयांबद्दल आसक्तीरहित होऊन उपरती प्राप्त करून घेतो व जो परमात्म्याच्या ध्यानाच्या अचल स्थितीमुळे उत्पन्न झालेले महान सुख अनुभवतो, त्याला ब्रह्मयोगयुक्तात्मा म्हणजे परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूपी योगामध्ये अभेद भावनेने स्थित असे म्हटले आहे. आणि पूर्वी सांगितलेल्या दोन्ही लक्षणांच्या बरोबर या ब्रह्मयोगयुक्तात्मा याच्या ऐक्याचा संकेत करण्यासाठी सचा उपयोग केलेला आहे. संसाराची आसक्ती समाप्त होताच ब्रह्मामध्ये अभिन्न भावाने आपोआप स्थिती होत असते. जसे अंधाराचा नाश होणे आणि प्रकाश होणे दोन्हीही गोष्टी एकाच वेळी होतात, तरी पण प्रथम अंधाराचा नाश होतो आणि नंतर प्रकाश होतो असे मानले जाते. तसेच आसक्तीचे समाप्त होणे आणि ब्रह्मात स्थिती होणे दोन्हीही एकाच वेळी होत असले तरी प्रथम आसक्तीची समाप्ती बाह्य स्पर्शेष्व सक्तात्मा आणि नंतर ब्रह्मामध्ये स्थिती ब्रह्मयोगयुक्तात्मा असे मानले जाते. सदा एकरस राहणारा परमानंद स्वरूप अविनाशी परमात्मा म्हणजेच अक्षय सुख होय. आणि नित्य निरंतर ध्यान करीत करीत त्या परमात्म्याला अभिन्न भावनेने प्रत्यक्ष करून घेणे म्हणजेच तो अनुभव प्राप्त करून घेणे होय. या सुखाच्या तुलनेमध्ये अन्य कोणतेही सुख टिकू शकत नाही. सांसारिक भोगांमध्ये जे सुख वाटते ते पूर्णपणे नगण्य आणि क्षणिक होय.
त्याच्यापेक्षा वैराग्य आणि उपरतीचे सुख हे ध्यानजनित सुखाचे कारण असल्यामुळे अधिकच स्थायी आहे व ध्यानजनित सुख हे परमात्म्याच्या साक्षात प्राप्तीचे कारण असल्यामुळे त्यांच्यापेक्षाही अधिकच स्थायी आहे. पण साधनकालातील या सुखांपैकी कशासही अक्षय सुख म्हणता येणार नाही. अक्षय आनंद हे तर परमात्म्याचे स्वरूपच होय. अशा प्रकारे आज आपण 21व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.